तर मित्रांनो, आपल्याकडे जो हा काही डाटा आलेला आहे तर त्या डाट्याच्या आधारे आपण म्हणजे ह्या सर्व परीक्षांचे फॉर्म भरलेले असेल, समाज कल्याण विभाग भरती असेल, ICDS मुख्य सेविका, महिला बाल विकास, आदिवासी विभाग, लेखा कोषागार आणि बाकीच्या भरत्या, तर ह्या सर्व परीक्षांच्या परीक्षा कधी होतील ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आणि अजून वेगवेगळ्या भरत्या येतच आहे, जसं की लेखा कोषागारची भरती अजून आहेच या ठिकाणी। जर आपण बघितलं तर 9 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही याचे अर्ज सुद्धा या ठिकाणी भरू शकता। ज्यांचं ग्रॅज्युएशन आणि टायपिंग झालेलं आहे तर ते या ठिकाणी भरू शकता, त्याची डिटेल माहिती आपण दिलेलीच आहे। परंतु आज महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जसं की समाज कल्याण भरती असेल, ICDS असेल, त्यानंतर या ठिकाणी महिला व बालविकास भरती असेल, तर ह्या भरत्यांबद्दल आपण या ठिकाणी बोलणार आहोत। आणि ह्या भरत्या एवढ्या आकर्षक आहेत की तलाठी भरतीला सुद्धा मागे सारत आहेत पेमेंटच्या बाबतीमध्ये। त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आकर्षण आहे आणि असायलाच पाहिजे असे जबरदस्त या ठिकाणी ह्या भरत्या आहेत। तर या ठिकाणी समाज कल्याणचे तुम्ही 1 2 3 4 काही जास्त फॉर्म भरले असतील, काही कमी भरले असतील, परंतु सतत जाणीव असू दे की ही भरती खूप वर्षातून आलेली आहे। सरळ सेवेची एवढी जबरदस्त संधी पुन्हा कधी येईल हे पण या ठिकाणी आपल्याला माहिती नाही। त्यामुळे आपला जो या ठिकाणी अभ्यासक्रम आहे तर हा परिपूर्ण या ठिकाणी TCS पॅटर्नने आपला अभ्यास चालू राहू द्या। आणि मला माहितीच नसेल की TCS पॅटर्न कसा असतो तर फ्री ऑफ कॉस्ट डिस्क्रिप्शनमध्ये आपण काय केलेलं आहे, समाज कल्याण विभागाच्या या ठिकाणी 100 प्रश्नांची प्रश्नपत्रिका दिलेली आहे। सेम या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, त्याच धर्तीवरती आपला सर्व या ठिकाणी पॅटर्न फॉलो करायचा आहे। तुमच्याकडे जर हे सर्व कंटेंट नसेल तर आपण बिंदास या ठिकाणी मागू शकता मित्रांनो। फक्त 275 रुपयामध्ये व्हिडिओ लेक्चर आहे, ई बुक आहे, ऑनलाईन टेस्ट आहे, सर्व या ठिकाणी टू द पॉईंट तुम्हाला ॲडमिशनच्या पहिल्या दिवशी सर्व कंटेंट तुम्हाला भेटून जातं फक्त आणि फक्त 275 रुपयामध्ये। तर नक्की ही सुद्धा आपल्या संग्रही राहू द्या। 72 48 93 0176 या नंबरला 275 फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवलं की तात्काळ हे सर्व कंटेंट तुम्हाला दिलं जाईल। GMC कोल्हापूरचा फॉर्म भरला नसेल तो पण भरून घ्या, कारण एक जबरदस्त संधी आहे। IBPS घेणार आहे, सरळ सेवा भरती आहे, 10वी पास वाले सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। रेल्वे भरतीची 23 तारखेला भली मोठी जाहिरात येते, त्याची पण तयारी राहू द्या। NTPC आता होईलच लवकर या ठिकाणी परीक्षा, त्याची पण या ठिकाणी तयारी राहू द्या, त्याचं पण कंटेंट आपल्याकडे उपलब्ध आहे। ICDS मुख्य सेविकाचा तर आहेच आहे, टू द पॉईंट या ठिकाणी सर्व कंटेंटसाठी नक्की ऑफर करू शकता। जसं की आता 2 गट आहेत विद्यार्थ्यांचे, काहींना वाटते की परीक्षा ही लवकर झाली पाहिजे, काहींना वाटते की परीक्षा ही काय उशिरा झाली पाहिजे। परंतु या ठिकाणी जर आपण रिॲलिटी बघितली तर जसं की ऑनलाईन परीक्षेसाठी काय आहे, कोणत्याही 2 मोठ्या परीक्षा कोलॅप्स होता कामा नये, म्हणजे एकत्र येता कामा नये, हे याचं या ठिकाणी परिपूर्ण शेड्यूल असतं। कारण ऑनलाईन परीक्षेचा एक मर्यादा म्हणजे प्रत्येकाकडे या ठिकाणी कॉम्प्युटर असणं गरजेचं असतं आणि कॉम्प्युटरची संख्याही मर्यादित आहे। कुठेही परीक्षा घेता येत नाही, कोणत्याही मराठी शाळेवरती वगैरे वगैरे अशा परीक्षा घेता येत नसतात। तर या ठिकाणी आपल्याला IT सेक्टर असू द्या किंवा एक ठराविक अगदी टू द पॉईंट ज्या ठिकाणी सर्व व्यवस्था आहे असंच या ठिकाणी शेड्यूल असावं लागतं। मग आता या ठिकाणी जर बघितलं तर ही जी ऑनलाईन परीक्षा आहे मोठी लट कोणती मित्रांनो, तर या ठिकाणी CET नावाची ही जी परीक्षा आहे, स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई, तर ह्यांची जर परीक्षा या ठिकाणी सुरू झाली तर अगदी 16 मार्च पासून मित्रांनो ही परीक्षा सुरू होते। ते अगदी जर आपण बघितलं तर एप्रिलपर्यंत, ओके, एप्रिलपर्यंत काय होते, ही परीक्षा चालत राहते। मग आता ही परीक्षा जर मध्येच आली म्हणजे आता आपण जर बघितलं तर 16 मार्च नंतर तर कोणतीच शक्यता नाही, कारण 16 मार्च नंतर ही एप्रिलपर्यंत चालते। त्यानंतर NTPCच्या चालू होतात। महाराष्ट्रामध्ये जर NTPCचं आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म भरलेले आहेत, NTPC ग्रॅज्युएट, NTPC अंडर ग्रॅज्युएट, म्हणजे NTPC सुरू झाली तर ते जून जुलैपर्यंत या ठिकाणी चालत राहणार। म्हणजे जर तुमची आता ही परीक्षा जर समाज कल्याणची असू द्या, महिला बालविकास असू द्या, ICDSची असू द्या, ह्या जर परीक्षा आता झाल्या नाहीत, ओके, किंवा आदिवासी विभागाच्या असू द्या, तर डायरेक्ट ह्या ज्या परीक्षा आहेत म्हणजे आता हा जानेवारी तर संपत आला, ठीक आहे, जानेवारी जर आपण बघितला तर जवळपास निम्मा जानेवारी संपला। मग आता हे उरलेले जे आहेत निम्मा जानेवारी आणि त्यानंतर पूर्ण फेब्रुवारी आणि मार्च, म्हणजे ह्या 2 महिन्यामध्ये, ठीक आहे, ह्या 2 महिन्यामध्ये जर परीक्षा नाही झाल्या तर तुम्हाला अभ्यासाला भरपूर वेळ भेटतोय। परंतु भरपूर विद्यार्थी काय झालेले आहेत मित्रांनो, त्रासलेले आहेत की आता लवकर झाले पाहिजे, अभ्यास कंप्लीट झालेला आहे बऱ्याच जणांचा, किंवा त्यांना घाई झालेली आहे, ओके, घाई झालेली आहे। तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी शक्यता आहे की ह्या 2 महिन्याच्या आतमध्ये, म्हणजे आता कधीही कोणत्याही क्षणी ही परीक्षा आतमध्ये होणं हे अपेक्षित आहे। आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो, सर्वप्रथम आता कोणत्या नंबर या ठिकाणी लागू शकतो, जसं की त्यांची फॉर्म भरण्याची लास्ट डेट जर बघितली, आता समाज कल्याणचा अगोदर जाहिरात आलेली होती, परंतु त्याची 2 वेळेस त्याची डेट एक्सटेंड करण्यात आली, कारण त्या प्रमाणामध्ये त्यांना फॉर्म भेटले नाहीत। त्यामुळे 2 वेळा येथे लास्ट डेट काय करण्यात आली, एक्सटेंड करण्यात आली। त्यामुळं ह्याचा जो नंबर आहे लास्ट डेट, त्याची जी फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती तर ती या ठिकाणी जर आपण बघितलं, महिला बाल विकास असू द्या, ICDS असू द्या, ICDS मुख्य सेविका, आदिवासी विभाग असू द्या, तर याच्यानंतर जी होती। त्यामुळे अगोदर जर आपण बघितलं तर या ठिकाणी तुमचा ICDS, त्यानंतर महिला बाल विकास, आदिवासी आणि त्यानंतर समाज कल्याण, म्हणजे समाज कल्याण अजून या ठिकाणी तुम्हाला कसंही पाहिलं तर 1 महिना तर या ठिकाणी तुम्हाला वेळ भेटतो आहे। त्यामुळे आपली जी तयारी आहे ती तगडी असू द्या, भले कोणताही तुम्ही फॉर्म भरला असू द्या, प्रॉपर तुमचा अभ्यास चालू राहू द्या। ह्या 2 महिन्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा होणारच अशी या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी शक्यता दिसत आहे स्पष्टपणे।
काहींची फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल, काहींची फेब्रुवारीच्या लास्ट आठवड्यात होईल, काहींची या ठिकाणी मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये होईल. तर परंतु त्याच्यानंतर या ठिकाणी कोणतीही शक्यता आपल्याला दिसत नाही. त्यामुळं आता कधीही कोणत्याही क्षणी या ठिकाणी तुम्हाला अपडेट येऊ शकते. कदाचित ती जानेवारी एंडपर्यंत एखादी परीक्षेचं हॉल तिकीट येईल, त्यानंतर फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये एखाद्या परीक्षेचं येईल, फेब्रुवारीच्या लास्ट वीकमध्ये एखाद्या परीक्षेचं येईल आणि मार्चच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये एकाचं या ठिकाणी हॉल तिकीट येईल. अशा एक राहिलेले जे 4-5 परीक्षा आहेत, ओके, लेखाकोशागरची धरून, तर या ठिकाणी आपली शक्यता आहे की 15 मार्चच्या अगोदर ह्या परीक्षा होण्याची दाट या ठिकाणी शक्यता दिसत आहे. त्यामुळे कोणताही घाळपणा करू नका. आणि जर नाही झाली तर या ठिकाणी डायरेक्ट मग काय होतं मित्रांनो, जून नंतर होण्याची शक्यता आहे. कारण एप्रिल नंतर मग NTPCच्या या ठिकाणी चालू होत आहेत आणि त्यानंतर मग ग्रुप डीच्या वगैरे नंतर होतील. परंतु त्याच्या दरम्यान या ठिकाणी जून नंतर या ठिकाणी होण्याची दाट शक्यता मग त्यानंतर. परंतु एवढा उशीर लागण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. हे कोणत्याही परिस्थितीमध्ये मार्चच्या अगोदर होण्याची दाट शक्यता आहे. तर आपला अभ्यास एकदम जोरदार चालू राहू द्या, टू द पॉईंट चालू राहू द्या. तुम्हाला पॅटर्न माहीत होण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये TCS पॅटर्न दिलेला आहेत भरपूर, तर ते तुम्ही एकदा पाहून घ्या. आणि जर तुम्हाला वाटलं की आपल्याकडे या ठिकाणी संपूर्ण कंटेंट पाहिजे आहे, टू द पॉईंट, तर व्हिडिओ लेक्चर आहे, संपूर्ण प्रत्येक टॉपिकचे ईबुक आहे, ऑनलाईन टेस्ट आहे, तर हे सर्व कंटेंट तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल फक्त 275मध्ये. तर नक्की या ठिकाणी या नंबरला तुम्ही संपर्क करा, व्हॉट्सअप करा किंवा कॉल देखील करू शकता. 724843900176. व्हिडिओ माहिती पण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे अपडेट भेटत राहतील. आणि अजून नवनवीन अपडेट तुम्हाला पाहिजे असतील तर आपला एक्झाम मॉड्यूल 2.0 हा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तर चॅनलला सुद्धा तुम्ही नक्की आवर्जून सबस्क्राईब करा, म्हणजे छोट्या मोठ्या जाहिराती तुमच्याकडून मिस होणार नाहीत. धन्यवाद.